अधिवक्ता एकता पॅनलचा अध्यक्ष म्हणून उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. माझ्या पॅनलमध्ये सर्व रेग्युलर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट हे सगळे आलेले आहेत. माझ्यासोबत उपाध्यक्ष पदासाठी देलमाडे साहेब आहेत, सचिव पदासाठी कपिल पाटील आहेत, तसंच जावेद भाई जॉईंट सेक्रेटरीसाठी आहेत, बगाटे मॅडम महिला जॉईंट सेक्रेटरीसाठी आहेत. तसंच महिलांना प्राधान्य देत असताना उपाध्यक्ष महिलासाठी आमच्यासोबत डोंगावकर मॅडम आहेत, कोषाध्यक्षाला जामनिक साहेब आहेत, विशिष्ट सहाय्यक म्हणून प्रदीप राठोड साहेब आहेत. या व्यतिरिक्त आमच्यासोबत 12 पॅनल मेंबर्स आम्ही सोबत घेतलेले आहेत. नुकतेच उच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्याप्रमाणे 12 पैकी 4 महिलांना प्राधान्य दिलेले आहे. हे 12 मेंबर घेत असतानाही आम्ही प्रत्येक व्यक्तींना ह्यात समायोजन दिलेलं आहे आणि हे विचार करत असताना हे पुढील 12 मेंबर पुढे चालून अगदी प्रामाणिकपणे सर्व अभियोक्ता संघाचं काम करतील ह्याचा विचार करून अशी टीम आम्ही घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्यासमोर प्रचंड समस्या उपस्थित झालेल्या आहेत. मागील कित्येक वर्षाचे आपले बॅकलॉग कामं तसेच पेंडिंग आहेत. आपण मला कित्येक वर्षापासून ओळखता. माझं आपला परिचय काही नवीन नाही, परंतु मी पदावर नसतानाही नांदेड अधिवक्ता संघाच्या एकजुटीसाठी, नांदेड अधिवक्ता संघाच्या ज्युनियर्ससाठी विविध कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेलो आहे. JMFCचे क्लासेस मागच्या 2 वर्षापूर्वी 2 महिने सतत घेतले होते. त्यातून कित्येक JMFC तसंच आपल्याकडे PP मेंबर्सही त्याच ट्रेनिंगमधून बाहेर पडलेले आहेत. तसंच आपण विचार केला तर नुकतेच शिरसाट सरांचा मी प्रोग्राम घेतला होता किंवा शिरसाट सरांचा प्रोग्राम घेतल्यामुळे ज्युनियर्समध्ये नवीन चेतना यावी. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की पूर्वी आम्ही जेव्हा मी जेव्हा न्यायाधीश झालो होतो तेव्हा 15% न्यायाधीश नांदेड बारमधून झाले होते, परंतु त्याची संख्या आता 5% वर आलेली आहे. डिस्ट्रिक्ट जजचे न्यायाधीश एकही 15 ते 20 वर्षामध्ये झालेले नाहीत. अशी जी संख्या आपली रोडावलेली आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग आवश्यक झालेली आहे. ह्या सगळ्या स्वरूपाचं आणि ज्युनियर्सला मॅक्झिमम बेनिफिट कसं करता येईल, 5 वर्षाचे जे आपले ज्युनियर्स आहेत त्यांच्यासाठी विविध प्रोग्राम्स मी राबवणार आहेत. हे पुढील 2 वर्ष सिनियर्स लोकांच्या मंडळीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या आशीर्वादानुसार जे काही त्यांचं म्हणणं राहील त्या म्हणण्यानुसार वागत ज्युनियर्सला जे मदत लागणार आहे ते सर्व मदत मी करणार आहे. मित्रहो, हे नक्कीच तुम्ही समजून घ्या की आपली बारची जी झळाळी पाहिजे आहे, आपला बारचं जे वर्चस्व बार काउन्सिलमध्ये पाहिजे आहे, आपल्या बारचं रिप्रेझेंटेशन, आपल्या बारचं महत्त्व जे वाढवलं पाहिजे ते नक्कीच मी पुढे नेईल. आणि 2 वर्षांत आपण स्वतःच मला म्हणताल की आपण ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यापेक्षा दुप्पट आपण कामे केलेले आहेत. त्यामुळे मला आपल्या सर्वांचं सहकार्य केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण पॅनलसाठी आवश्यक आहे. तरी कृपया आपण सर्व मिळून माझ्या पॅनलमध्ये उभा टाकलेल्या सर्वांना आपण एकमुखाने मतदान करा आणि संपूर्ण पॅनल आलं तरच मी संपूर्ण जे माझं जाहीरनामा आहे आज रोजी दिला आहे ते संपूर्ण काम करू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी ॲडव्होकेट देलमाडे संगमेश्वर रामराव. मी येणाऱ्या निवडणुकीत 2026 ते 28 उपाध्यक्ष पदासाठी उभा टाकलेला आहे. मी अभियुक्त एकता पॅनलकडून यदुपत अर्धापूर यांच्या पॅनलकडून उभा टाकलेला आहे. मी प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि वकिलांच्या समस्याची मला जाणीव आहे. ते निवडून आल्यानंतर सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील. त्यामुळे अभियुक्त एकता पॅनलला भरघोस मताने विजयी करावे. धन्यवाद. सध्या वकिलावर सगळीकडे हमले वाढलेले आहेत. ते काहीतरी त्याचा ठोस काहीतरी कायदा करण्यासाठी आमचं जे पॅनल आहे ते प्रयत्न करेल. मंगेश रामकृष्ण दामनिक. वर्ष 2026 ते 2028 या कालावधीमध्ये अभियुक्त एकता पॅनल तर्फे मी कोषाध्यक्ष म्हणून उभा आहे. तरी सर्व सन्माननीय आदरणीय मतदार बंधू भगिनींनी, सर्व वकील मंडळींनी मला भरघोस आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही सर्वांना नम्र विनंती करतो. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कपिल साहेबराव पाटील सचिव पदासाठी अधिवक्ता एकता पॅनल तर्फे आपली उमेदवारी दाखल केली आहे. नांदेडच्या प्रत्येक वकिलाच्या सन्मानासाठी, सुरक्षेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अभिवक्ता एकता पॅनल तर्फे कटिबद्ध आहे. आपल्या वकील बांधवांना आपले हक्क मागल्याने भेटत नसतात, त्या ठिकाणी मी लढण्यासाठी सदैव तयार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की मला अभिवक्त संघाच्या सचिवपदी काम करण्याची संधी द्यावी.
सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा ही विनंती. मी ॲडव्होकेट दीपाली डोणगावकर उपाध्यक्ष पदासाठी अभिवक्ता एकता पॅनलकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी वकील महिलांसाठी स्वतंत्र व सोयीयुक्त असे बार रूम आणि ते ज्युनियर वकिलांचे भेडसावणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आपले अमूल्य मत देऊन आमच्या अभिवक्ता एकता पॅनलला विजयी करावे. नमस्कार आदरणीय वकील बंधू आणि भगिनींनो, मी नांदेड बार असोसिएशनमध्ये 2026 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सहसचिव महिला या पदासाठी उभी राहिली आहे. माझे नाव ॲडव्होकेट सुजाता शंकरराव बगाटे आहे. तरी सर्वांनी अभिवक्ता एकता पॅनलला भरघोस मताने विजयी करावा ही नम्र विनंती.